मंडळी नमस्कार. सो मंडळी, आपण जे आत्ता थोड्या वेळापूर्वी आपल्या इकडे सगळे जे आंबे काढले ते आंबे तुम्हाला तिकडे दिसत आहेत समोरनं, ते आता येत आहेत. आपला जो विठ्ठल आहे तो विठोबा साक्षात आपल्या इकडे सगळे आंबे आता घेऊन येताना तुम्हाला दिसत आहेत. आणि हे आंबे जे आहेत हे आंबे सगळे धुण्याचं काम आता इकडे चालू आहे. तुम्हाला इकडे दिसतं हे सगळे धुत आहेत. तर ही धुण्याची काय प्रोसेस आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो. ज्या आंब्याच्या झाडाखालनं आपण ते आंबे काढले ते ह्या ट्रॉलीमध्ये घालून आपण आता इकडे आणलेले आहेत. आणि आपले क्रेट्स आता इकडे सगळे आलेले आहेत. साधारणपणे 1-2 झाडावरचे आंबे आहेत विठ्ठल. 1-2 झाडावरती बघा, 1-2 झाडावरचे सगळे आंबे आहेत. सो मंडळी, आपले जे आंबे आहेत ते आंबे आता विठ्ठलने इकडे आणलेले आहेत. विठ्ठल नमस्कार. आणि हे आंबे जे आहेत हे टपाद्वारे इकडे सगळे आंबे घेतले जातात. मामा नमस्कार. नमस्कार. भावा नमस्कार. 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 तर हे जे आंबे आहेत हे सगळे आपण जे झाडावरनं काढतो त्यांना हे तुम्हाला दिसतंय हे बघा, असे डेख असतात. त्याचबरोबर काही काही आंब्यांना दुसऱ्या आंब्यांचा असा हा जो लागलेला जो चीक आहे हा चीक असतो. तुम्ही कधी पिकलेले आंबे कधी बघितलेले असतात त्यांना असा काळा डाग असतो बाहेर, तो ह्या चिकामुळे, हा खूप ॲसिडिक असा चीक असतो. आणि ऑफकोर्स हे बघा इकडे आपलं पिल्लू पण बघा. पिल्लू राधा राधा आणि तीसुद्धा इकडे आंबे, ऑफकोर्स तिलासुद्धा हा आंब्याचा वास एवढा आवडतो की ती इकडे येऊन, तिचं दररोज नाटक असतं तिला इकडे येऊन बसायचं. सो एनिवे, सो तुम्हाला दिसतंय की हे असे त्याला डेख आहेत. त्याच्यानंतर काहींना असं चीक आहे. काही काही आंब्यांना हे बघा हा असा चीक, हे बघा हा असा चीक असतो त्याला, हा असा चिकामुळे हे असं हे झालेलं दिसतं, तुम्हाला जळलेलं दिसतं. सो हे जे सगळे आंबे आहेत हे सगळे आंबे धुण्याचं काम इकडे चालू आहे. आणि इकडे ऑफकोर्स हे आपलं साधं पाणी आहे. ह्या पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे, आपला खडा मीठ आहे. हे आपलं सगळं खडा मीठ आहे. हे घेऊन ह्याच्याने काय होतं की एक तर हे खडे मिठामुळे एक अँटी फंगल त्याला ट्रीटमेंट मिळते. पाण्याने ते स्वच्छ धुतलं जातात. त्याच्यानंतर आपण जेव्हा उन्हातनं आणतो, तुम्हाला दिसतं हे सगळे उन्हातनं आणलेले जे आंबे आहेत ह्या उन्हातनं आणलेल्या आंब्यांचं थोडं टेम्परेचर पण थोडंसं खाली मेलो डाऊन, एका लेवलचं सगळ्यांचं टेम्परेचर होतं. आणि त्यांना अँटी फंगल ट्रीटमेंट केली जाते. ही अँटी फंगल ट्रीटमेंट केल्यानंतर हे जे सगळे आंबे आहेत हे आंबे इकडे तुम्हाला मावशा दिसतात बघा, 3 सुंदर सुंदर. नमस्कार. एकदम हे बघा. सो ह्या ज्या आमच्या मावशा आहेत ह्या आमच्या मावशा ह्या आंब्यांना स्वरूप देण्याचं काम करतात. म्हणजे ह्या मिठाच्या पाण्यामधनं हे सगळे आंबे काढले जातात. आणि इथे तुम्हाला दिसतंय सगळे डेक बीक त्यांचं सगळं निघालेलं आहे. आता हे जे आंबे आहेत हे सगळे पुसून ते सगळे आंबे इकडे ठेवले जातात. आणि इकडे ठेवल्यानंतर तुम्हाला इकडे जसं दिसतंय की ह्यांना इकडे ते रेस्ट पिरियडसाठी, म्हणजे त्यांना थोडंसं थंड होण्यासाठी, गार होण्यासाठी त्यांना इकडे ठेवलं जातं. परत त्यांना टपामध्ये घालून, अशाच मशीनमध्ये घालून विठ्ठल त्यांना कुठे लावतो आपण, हे सगळे आडीमध्ये, हे सगळे आंबे आपण आडीमध्ये लावतो. सो धन्यवाद विठ्ठल. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विठ्ठल आढी कशी लावतो त्याच्याविषयी सांगणार आहे. धन्यवाद. सगुणाबाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.